जे सोपं वाटतं ते मदनगडावर जीवावर बेतू शकतं. इथे ताकद पुरेशी नाही, इथे प्रत्येक पाऊल मृत्यूपासून अंतर ठरवतं. मदनगड, सह्याद्रीचा डेथ रूट. मागच्या व्हिडिओत आपण अलंगडाचा सगळा ट्रेक पार केला. दऱ्या आणि कडा ओलांडत शेवटी गडावर पाय ठेवला. रॉककटच्या त्या पायऱ्यांपर्यंत येऊन थांबलो आणि आजच्या या व्हिडिओत पुढे काय थरार आहे तेच आज आपण पाहणार आहोत. भारी वाटतंय, मजा बी वाटते आणि भीती बी वाटते. हा वाला जो पॅच आहे रॉक कट इथला, इथून आपल्याला रॅपलिंग करून खाली जायचंय. तिने खाली बसून खाली आरामात बसून उतरायचं, रशी धरून राहायची. रोपणवर आलं, रोपण जाता आला पाहिजे. अशा प्रकारे हे मी पोचलोय मदनगडावर. जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं व्हिडिओवर स्वागत आहे. आणि आपली चालू आहे AMK सिरीज. AMK अलंग, मदन, कुलन ही सह्याद्रीतील अतिशय अवघड समजली जाणारी दुर्ग शृंखला आहे. तर त्यातला अलंगगड पूर्ण केला, त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच आहे. जर पाहिला नसेल तर आय बटनावर क्लिक करून तो तुम्ही अजून एकदा पाहू शकता. तर आता सध्या मी आहे अलंगगडावर आणि अलंगगडावरनं हा वाला जो पॅच आहे रॉक कट इथला, इथून आपल्याला रॅपलिंग करून खाली जायचंय. दादा या ठिकाणी सगळं साधन सामुग्री बांधतायत. तर ह्यांचं बांधून झालं की आपल्याला हार्नेस बिर्नेस लावून अमुक तमुक सगळ्या गोष्टी अडकावडकी करून खाली जायचंय. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओची झालेली आहे सुरुवात. आता आपण इथून पुढे जाणार आहेत मदनगडावर. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मदनगडाकडे. सह्याद्रीत सगळ्यात कठीण मानलं जाणारं दुर्ग त्रिकूट म्हणजे AMK, अलंग, मदन आणि कुलन. या तिन्ही किल्ल्यांचा स्वभाव वेगवेगळा आहे. प्रत्येकाची आपापली कसोटी आहे. पण यामध्ये अलंगडाचं वेगळंच महत्त्व आहे. आणि खास गोष्ट म्हणजे याच अलंगडावरून पुढे रॉक कटमधून बाहेर पडायचा रस्ता आहे. तोच हा अलंगडाचा एक्झिट आणि मदनगडाचा एंट्री पॉईंट. इथूनच पुढे मदनगडाकडे जायचं आणि इथूनच भयानक असं रॅपलिंग करावं लागतं. दोरीला लटकून खाली उतरताना धडधड वाढते. पण हाच तर AMKचा खरा थरार आहे. गुडघा कशाला वापरणार? हा, जा सरळ खाली. भारी वाटतंय, मजा बी वाटते आणि भीती बी वाटते. तर अशा प्रकारे आता आम्ही तिघजण वरून खाली आलोय. मजा आली, भारी वाटलं जरा. आणि या ठिकाणी प्रमोद सरांचा फर्स्ट टाईम होता, पूजाचा ह्या गडावर फर्स्ट टाईम होता, प्रवीण आणि मी एक 3 वर्षापूर्वी इथे येऊन गेलो होतो पहिलंच. तर या ठिकाणी अरुण सर सगळं सामान घेऊन आलेत. आमचा अजून एक मेंबर वर आहे. आता ते सगळं सामान त्यांनी खाली टाकले आणि शेवटच्या दोऱ्या बिऱ्या सगळं खाली झाले. एक मेन रोप त्यांनी तिथं लावले आणि त्या रोपच्या साह्यानं ते आता खाली येत आहेत. आणि हे झालं की आपल्याला इथून ह्या कातळ कड्याच्या कडकडनी खालून असं निघायचं आहे मदनगड.
वरून रॅपलिंग करून आम्ही खाली आलो होतो, पण इथला जो पॅच आहे ना हा पण खूपच भयंकर आहे. आम्ही लास्ट टाइम आलो होतो, आता मला आठवत पण नाही नेमकं आम्ही खाली आलो कसं, पण या ठिकाणी आता आम्हाला छातीला दोरी बांधून आम्ही दोरीच्या सहाय्यानं खाली आलो आहे. तर आमचे 2 मेंबर अजून वर राहिलेत, तर ते खाली येतील आता काही वेळातच. बाकी आम्ही सगळेजण आपलं भेद थरथर कापत सरांनी आपलं कांड करत खाली आलेलं आहे. आता इथून पुढे चालत जायचं आहे. जरा सूर्यप्रकाश तोंडावर पडला आहे, बरं वाटायला लागलं आहे. तर अशा पॉईंटला आलो आहे मी. इथे एक सुन्यानं लिहिलेलं आहे की कुलंग सरळ आणि मदनगड इकडं आहे. तर मदनगडाकडे जायचं आमचं फायनली ठरलेलं आहे. आणि ही माझ्या पाठीमागचा जो आहे तो आलंगड आहे आणि पाठीमागचा हा मदन. आता फास्ट गेलं पाहिजे कारण की सूर्य खूपच फास्ट खाली चालला आहे. सनसेट तिथून बघायचं आहे आणि सनसेट बघणं आणि सनराईज बघणं हे तर गडावरचं अतिशय सुखद असं दृश्य असतं, ते मिस नाही झालं पाहिजे. चला आता पटकन गेलं पाहिजे. सगळ्यात मागच्या कडेला मीच आहे. या ठिकाणी तुम्ही खाली बघायचं नाही. जर तुम्हाला हाईट फोबिया जर असेल तर तुम्ही खाली बघायचं नाही, जेणेकरून खालच्या खोलीनुसार तुम्हाला चक्कर येऊन तुमचा तोल जाऊ शकतो आणि तुमचा फुटबॉलचा गोल खाली होऊ शकतो. त्यामुळे थोडंसं सांभाळून. थकवा आलाय पण बरं वाटतंय. तर या ठिकाणी पायऱ्यांचा झिगझॅग होता असा एन शेपमध्ये, म्हणजे इकडे जायचं, लेफ्टला मारायचं आणि परत राईटला जायचं. आणि पायऱ्या मोठ्या होत्या बऱ्यापैकी, पण खालची खोली भयंकर होती, त्यामुळे भीती वाटण्याची शक्यता जास्त होती. तेवढी भीती नाही वाटली. या ठिकाणी माझ्या मागं प्रमोद सर आहेत, त्यांचासुद्धा इथं फर्स्ट टाईम आहे, तरीसुद्धा ते दणदणा पळत वर येतात. आता फक्त पाठीमागं प्रवीण राहिला आहे आणि आपल्याला जायचं आहे इकडं. आपली समोर गाईड गँग थांबलेली आहे, ते तिचा सेटअप करतायत कारण की इथून आपल्याला क्लाइंब करायचं आहे वर जाण्यासाठी. आणि मदनगडाकडं आपली जी आजची गाडी वळलेली आहे ना ती मुक्कामासाठी वळलेली आहे. बरेच लोक ज्यांनी AMK ट्रेक केलेला आहे त्यांचा मुक्काम हा मदनगडावरच असतो, कारण की हा अतिशय चांगला गड आहे मुक्काम करण्यासाठी. वरी पाणी पण आहे आणि वरून सूर्योदय आणि सूर्यास्त अतिशय सुंदर दिसतो. त्यासाठी चाललो आपण. चला. तर अशा प्रकारे मदनगडाच्या या मधल्याच खोपट्यात आम्ही येऊन थांबलो आहे आणि इथून आपल्याला वर क्लाइम्बिंग करून जायचं आहे. लास्ट टाईम चक्का अंधार पडला होता, त्यामुळे वरचं काही दिसत नव्हतं, त्यामुळे खास वरत बरी गेलो. आता स्पष्ट सगळं दिसतंय आणि सूर्यास्त आता लवकरच होईल. आता वर जायचं आहे. आमची या ठिकाणी एवढी टीम वर जाणार आहे. जसं अलंगडावर आपल्याला रॅपलिंग करत खाली उतरावं लागतं, तसंच मदनगडावर मात्र क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग दोन्हीचा अनुभव येतो. आणि खरं सांगायचं तर हा भाग एकदमच थरारक आहे. इथे दोरी बांधायला जो पहिला माणूस जातो ना तो बिना दोरीचा कातळावर चढत वर पोहोचतो आणि मग दोरी बांधतो. हे बघितलं तरी काळजात धडधड वाढते. AMKच्या या सिरीजमध्ये मदनगड वेगळाच थ्रिल देऊन जातो. एकतर कातळात कोरलेल्या उंच आणि अरुंद पायऱ्या, त्यात हा क्लाइम्बिंगचा पॅच, म्हणजे काय सांगायचं. प्रत्येक पावलावर श्वास रोखला जातो. एकदमच अंगावर काटा आणणारा चित्तथरारक अनुभव आहे हा. भगवंता. तर मित्रांनो, आता इथून क्लाइम्ब करून आम्ही वर गेलोय, म्हणजे क्लाइम्ब करून आम्ही आता वर आलोय. इथं बसलो, थोडंसं ब्रेक घेतला, पाणी पिलं. खरं तर मदनगडावर क्लाइम्ब करून वर यावं लागतं आणि सकाळी आपल्याला रॅपलिंग करून खाली जावं लागतं. खरंच हा खूपच ॲडव्हेंचरस हा पार्ट होता. खूप मजा आली.
आणि ज्यावेळेस आपण स्वतःला वर ओढत असतो ना त्यावेळेस आपापल्या वजनाची आपल्याला जाणीव होते. 50% तो आपल्याला मदत करतो, पण बाकी आपल्याला ते जावंच लागतं. मित्रांनो, खूप भारी वाटतंय. शेवटचे 2-3 पॅच भयंकर होते, पण चांगला तोल सांभाळत जर आलो तर आपण सहज वरी पोचतो. आणि आता अशा प्रकारे मी पोचलोय मदनगडावर. आता आपल्याला वर जायचंय. तो जो टॉप दिसतोय ना त्या टॉपवर जाऊन आपल्याला सनसेट बघायचा आहे. आणि नशीबच म्हणायचं की सनसेट होण्याच्या आधी आपण मदनगडावर आलोय. खूप भारी मज्जा येणार आहे. आता आपली नाईट इथं म्हणजे मुक्काम इथंच करायचं ठरलाय. इथंच काहीतरी शिजवून पुलाव बिलाव बनवायचा आणि ओकेमध्ये टनटनाटन. मदनगड हा सह्याद्रीतील अतिशय दुर्गम किल्ला असून तो अलंग मदन कुलंग म्हणजे AMK या त्रिकुटाचा भाग आहे. सुमारे 4840 फूट उंचीवर वसलेला हा किल्ला उभ्या कड्यांमुळे आणि अरुंद वाटांमुळे अभेद्य मानला जातो. बहामनी व निजामशाही काळात तसेच मराठा साम्राज्यात हा किल्ला टेहळणी व संरक्षणासाठी वापरला गेला. 1818 मध्ये इंग्रजांनी मराठ्यांकडून अनेक किल्ले जिंकले, मात्र मदनगडावर थेट हल्ला करणे कठीण होते. उंच कडे आणि अवघड चढण पाहून काही ब्रिटिश सैनिकांनी वर चढण्याचा प्रयत्नही टाळल्याचे उल्लेख आढळतात. अखेरीस वेढा घालून व पाण्याच्या टाक्यांवर लक्ष ठेवत किल्ला रणनीतीने ताब्यात घेतला गेला. आज मदनगड हा इतिहास आणि साहसप्रेमी ट्रेकर्समध्ये AMK ट्रेकमधील सर्वात थरारक किल्ला म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे आपला आजचा हा ट्रेक सार्थकी ठरला म्हणायला हरकत नाही. कारण की मदनगडावर सनसेट बघण्यासाठी पोचलो एकदाशीर. कारण की लास्ट टाईम आम्हाला सनसेट बघता आला नव्हता आणि आता बघतोय. आता सनसेट एन्जॉय करतो. सह्याद्रीमध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त इतके भारी असतात ना की ते पाहताना आपण कधी त्यात हरवून जातो हे कळत सुद्धा नाही. डोळ्यांसमोरचा नजारा पाहत बसलो की वेळ कसा निघून जातो ते समजत नाही. मागच्या वेळी मदनगडावर सूर्यास्त पाहण्याचा प्लॅन केला होता, पण काही कारणानं तो जमलाच नाही. मनात हुरहुर लागून राहिली होती. पण आज मात्र आम्ही फायनली मदनगडावर सूर्यास्त पाहायला तयार झालो. जसं जसं सूर्य मावळतीला जायला लागला तसं सगळीकडे एक वेगळंच वातावरण झालं.
सोनेरी प्रकाश सगळ्या सह्याद्रीवर पसरत होता. सूर्याची किरण जणू डोंगरांना अलगद भिजवत होती. तो क्षण पाहून मन एकदम शांत झालं आणि पुन्हा एकदा सह्याद्रीतल्या या अद्भुत सूर्यास्ताचा साक्षीदार व्हायचा योग आला. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण आहोत मदनगडावर आणि मदनगडावर या ठिकाणी आपल्याला मसाले भात बनतोय. इथं एवढंच भेटू शकतं, कारण की एवढ्यावर एवढं सगळं सामान घेऊन येणं म्हणजे शक्यच नाही. आता तुम्ही सगळं बघितलंच आपलं. तर आपल्या ह्या अलंग, मदन, कुलन ह्या 3 गडांची जी शृंखला आपली चालू आहे AMK म्हणून, त्यातला हा दुसरा म्हणजे मदनगड. तर हा वाला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर इथं क्लिक करा आणि पुढे जातोय आपण कुलनगडाकडे. जय हिंद, जय महाराष्ट्र.